एकदम. तुम्ही त्यांच्याकडे बघा. नमस्कार प्रमोद दस्तुरकर, पीजी दस्तुरकर ज्ञानप्रबोधिनीसाठी आपण बरेच आयुर्वेद व्हिडिओ घेत आहोत. त्याच्यात हा सिरीज एक आहे. डॉक्टर संतोष चव्हाण जे कोथरूडमध्ये प्रॅक्टिस करतात, निष्णात डॉक्टर, BMS MD PhD युनिव्हर्सिटी ऑफ आयुर्वेदा मधून त्यांचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आज आपण एक महत्वाचा विषय घेणार आहोत जो प्रत्येकाला एक औत्सुक्य असतं. पंचकर्म काय असतं आणि पंचकर्मामध्ये स्पेशली म्हणलं तर शिरोधारा, म्हणजे आपल्या शिर मानेच्या वरचा भाग हा शिर याला आपण म्हणतो. शिरोधारा, शिरोवर केलेली प्रक्रिया आणि त्याच्यावर धारणी केलेली आपण केलेलं जे हे आहे प्रयोग आहेत त्याला आपण शिरोधारा म्हणतो. तर शिरोधारा काय आहे, शिरोधाराचे कशासाठी केलेले असतात, त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत आणि त्याच्यावर आपण या गोष्टीचा उहापोह करत आहोत. नमस्कार डॉक्टर संतोष चव्हाण सर. नमस्कार. शिरोधाराची व्याख्या काय? शिरो म्हणजे डोके आणि धारा म्हणजे संततधार. ऍक्च्युली ही केरळीय संप्रदायातली आणि जास्त प्रकाश शोधत आलेली ही उपक्रम आहे. ऍक्च्युली हे पंचकर्म नाही, पण खूप पॉप्युलर झालं. जणू काही आयुर्वेदाची ओळखच शिरोधाऱ्यामुळे झाली. बऱ्याच आयुर्वेदिक सेंटरमध्ये शिरोधारेचं चित्र असतं. तर ही शिरोधारा आहे. शिरोधारा त्याच्यामध्ये प्रकार आहेत, तैलधारा आहे, दुग्धधारा आहे. आणि शिरोधाराचे प्रकार काय आहेत सर? आपण बघितलं आपल्या कपाळ माथ्यावर टाकलेल्या धारणी केलेले जे काही आपण उपचार करतो त्याला आपण शिरोधारा, बरोबर? कुठले प्रकार? शिरोधारेचे 3 प्रकार आहेत: तैलधारा, क्षीरधारा आणि तक्रधारा. आता तक्रधारा ही जास्त प्रचलित आहे. आदल्या दिवशी आवळ्याचं चूर्ण टाकून ते विरजन लावतात आणि त्या दह्यापासून ते निम्म काढा टाकून 3 प्रकार. एक तेलाचं एक ताकाचं आणि तिसरं आहे दुधाचं. 3 प्रकार आहेत. आणि याच्यात आपण शेवटी आपण पाहणार आहोत की याच्यात स्ट्रेससाठी शिरोधारा कशी वापरली जाते आणि स्ट्रेससाठी शिरोधारा असते का किंवा काय असतं, हे महत्वाचा भाग आहे. कारण शिरोधारा आणि स्ट्रेस, ओनली शिरोधारा स्ट्रेस असल्यावर माणूस शिरोधारा करण्याचा प्रयत्न करतो, हे त्याच्यासाठी नाही आहे. आणि शिरोधारामध्ये स्ट्रेस हा एक भाग आहे, बाकीच्या आरोग्यासाठी उपचारांसाठी शिरोधारा वापरली जाते. तर आता प्रकार आपण पाहिलेत: तेल, दूध आणि ताक. याचे 3 प्रकार आहेत. त्या 3 प्रकारापैकी शेवटी आपण स्ट्रेस घेणार आहोत. तर डॉक्टर आता आपण बाकीच्या याच्यावर पाहता. आता मुळात म्हणजे शिरोधारा कशात सांगितले, विशेषतः केरळी संप्रदायात धारा कल्पाध्याय आहे, त्याच्यामध्ये शिरोधारेचं विस्तारपूर्वक वर्णन आहे. तर विशेषतः केशांचे विकार आहेत. 10 पाकप्रणयशुषु म्हणजे कोंडा होणं किंवा केसांमध्ये केशांत भूमीमध्ये बॉईल होणं, लालिमा येणं किंवा आगाग होणं, केशांच्या विकारासाठी मूळतः शिरोधारा ही सांगितलेली आहे. दुसरी गोष्ट, शिरोधारा जी आहे ती ताणासाठी आहेच आहे, पण ट्रॅडिशनली केरळी संप्रदायात सोरायसिस या त्वचेच्या आजारासाठी तक्रधारेचा उपयोग केला जातो, म्हणजे आवळा किंवा नागरमोथाने सुद्धा. आता तसं का? कारण सोरायसिस हा जो आहे हा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणजे मनोकायिक आजार आहे. मनाला तणावामुळे सोरायसिस म्हणजे स्केलिंग व्हायला लागतं. अशामध्ये तक्रधारा ही प्रामुख्याने वापरली जाते. दुसरी म्हणजे दुधाची धारा, क्षीरधारा असे म्हटले जाते. ती ब्लड प्रेशरमध्ये वापरतात, दशमूळ सिद्ध क्षीरधारा असं. अच्छा. आता सरांनी सांगितलं तेल, तक्र आणि दूध, क्षीरधारा. राईट. मूळ म्हणजे डॉक्टर म्हणतात की केसांचे आरोग्य, त्वचेचे म्हणजे सोरायसिस आणि सायकोसोमॅटिक डिसीज. सोरायसिस मध्ये केरळमध्ये पारंपरिक पद्धतीनं तक्रधारा देण्याचा प्रघात आहे सोरायसिसमध्ये. आता तुम्ही म्हणाल तक्रधारेचा काय उपयोग काय, ना ती त्वचेला लागते, डोक्यावर तक्रधारा करून पूर्ण बॉडीला काय फायदा होणार? कारण सोरायसिस स्किनचा आजार आहे, पण तो मनोकायिक आजार असल्यामुळं तक्रधारा देण्याचा प्रघात आहे. अच्छा अच्छा. म्हणजे औषधी सिद्ध तक्रधारा, फक्त ताक नसतं त्याच्यात, औषधी सिद्ध तक्रधारा. आता याच्यामध्ये मला एक विचारायचं डॉक्टर, हे जे आपण बाहेरून वापरणारे द्रव्य, तेल, ताक आणि तुम्ही म्हणालात दूध, हे 3 प्रकार, हे शरीरामध्ये डोक्याच्या माध्यमातून जातात का किंवा त्याचं कसं आहे? ऍक्च्युली कसं आहे की त्याचे 2 थॉट आहेत की ताक कसं करावं, धारा कशी करावी. एक तर स्टेडी किंवा ऑसिलेटिंग. तर पिनियल बॉडी स्टिम्युलेशन करतं ते आणि तणावमुक्त करतं किंवा कॉर्टिसॉल लेवल कमी करतो, एक असा हायपोथेसिस आहे. पण अजून त्याच्यावर जास्त संशोधन होण्याची गरज आहे. तुम्ही बॉडीमध्ये कसं जातं, कारण मी तर सांगितलं नाही तुम्हाला की बॉडीमधून असं, मी तर तणावासाठी केसांसाठी डायरेक्ट ओरल ट्रीटमेंट आहे. ओरल ट्रीटमेंट स्थानिक ट्रीटमेंट आहे ना. ज्यावेळेस तुम्ही केसावर टाकता त्यावेळेस ते केसांसाठी स्पेशल तेल आहेत, निलीभृंगी तेल जी आहेत, तर ती केसांच्या मुळांशी जातात आणि तरी कार्य करतात ना. मग ओव्हरऑल बॉडीवर जे सांगते, तुम्ही मला तक्रधारेविषयी विचारताय का की बॉडीमध्ये कसा परिणाम, ताण कमी झाल्यामुळं
कारण सायकोसोमॅटिक म्हणजे काय, मन शांत झाल्यामुळे बॉडी नीट होणारच आहे. म्हणजे हे सेन्सेशन क्रिएट करत आहे ते टेम्पररी टेम्प, आणि त्या वेळ किती वेळ दिली जाते सर शिरोधारा? म्हणजे कालावधी म्हटलं तर कमीत कमी 7 दिवस करावी, जास्तीत जास्त 21 दिवस करावी. 7 ते 21 दिवस म्हणजे 7च्या प्रमाणात 7 ते 21 असं दिवस तसं आणि 7, 14 आणि 21. 7, 14, 21 प्लस एका दिवशी किती वेळ असते? एका दिवशी साधारणतः 35 मिनिट ते 1 तास केली. अर्धा तास ते 1 तास केलेली जाते शिरोधारा आहे, आणि हे महत्वाचं आहे. आणि काही ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस पण आहेत. म्हणजे तकरधारा करत असताना बॉडी मसाज पण केला जातो केरळमध्ये, कोट्टाकलला विशेषतः. आता तुम्ही म्हणाल तर शिरोधारा तर एकदम शांत हे करावी, पण मुळात शिरोधारेचा उद्देश रिलॅक्सेशन असा नाही. आयुर्वेदानुसार ती एक थेरप्युटिक मेजर पण म्हणून वापरली जाते. अच्छा, आता आपण एक शेवटच्या मुद्द्यावर येऊया. स्ट्रेससाठी शिरोधारा आहे का, आणि शिरोधारासाठी कोणारी आपल्या शिरोधारामुळे स्ट्रेस कमी होते का, किंवा स्ट्रेससाठी कोणती शिरोधारा केली जाते? आपण एकच विचार होतो त्याच्यात. ऍक्च्युली ते तेल डॉक्टरांच्या ह्याच्यावरच अवलंबून आहे. जटामांस तेल किंवा हिमसागर तेल, जी थंड किंवा कुलिंग आहे, जटा बलाहटारी तेल. आता शिरोधारेसाठी फक्त शिरोधारेने स्ट्रेस कमी होईल असं मानणं म्हणजे हे होईल. शिरोधारेमुळे ज्या स्नेहभावाने वात कमी होईल, वातामुळे ताण कमी होईल, जो ॲग्रिवेटिंग फॅक्टर आहे, अशा पद्धतीने आम्ही सांगू शकतो. आणि जसं मगाशी म्हटलं पिनियल बॉडी स्टिम्युलेशन, पण इट इज नॉट युज्ड ॲज अ मेन ट्रीटमेंट मॉडेलिटी फॉर स्ट्रेस डिसऑर्डर्स. हा, त्याने फायदा नक्की होतो का, तर होतच. अच्छा, तर स्ट्रेससाठी एक पर्याय म्हणून हा शिरोधारा आहे, आणि शिरोधारा स्ट्रेससाठीच नाहीये, आणि याचा उपयोग हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी होतो. तर शिरोधारा बेस्ट प्रॅक्टिस, वन ऑफ द बेस्ट प्रॅक्टिस. हे पंचकर्म नाहीये, हे पंचकर्मातलं उपक्रम आहे. त्या गोष्टी पंचकर्मातलं उपक्रम आहे. आणि काही जण घरी अभिषेक पात्रानुसार करतात, पण अभिषेक पात्र गोस्थानाकार आहे. शिरोधारेचं पात्र वाईडली ओपन आहे. धाराकल्पद्यामध्ये 2 प्रस्थम, साधारणतः 1.5 लिटर कॅपॅसिटीचे पाहिजे, आणि त्याला रेग्युलेटिंग वॉल असतो. तिथं तक्रधारेमध्ये मातीचं भांडं आहे, त्याला कोकोनट शेड लावून त्याची धारा रेग्युलेट केली जाते. तर अशा प्रकारची शिरोधारा ही एक प्रक्रिया आहे, आयुर्वेदामध्ये मेन्शन केलेली, नजीकच्या काळात पुढे आलेली, आणि प्रॅक्टिस जरूर करा, याचा उपयोग जरूर करा, पण निष्णात आयुर्वेद तज्ज्ञांकडून करा. नमस्कार. नमस्कार.